नमस्कार. शिक्षण विश्व चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण शिक्षण क्षेत्रातील ज्या नवनवीन समस्या आहेत, जे आव्हाने आहेत, त्या आव्हानांचा विचार त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजेच आज आपण एज्युकेशनल रिसर्च या गोष्टीवरती फोकस करणार आहोत. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या नवीन संकल्पना आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवणे आणि नवीन संकल्पनांना एक वेगळा अर्थ देणे या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रातील या संशोधनावर आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हा भाग खूप महत्वाचा आहे. डी-एड असेल, बी-एड असेल किंवा इतर हायर एज्युकेशन मध्ये खऱ्या अर्थानं ज्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे, तो फोकस त्या ठिकाणी याच्यावरती होणं गरजेचं आहे. बऱ्याच अंशाने आपण काय होतो की हायर एज्युकेशन देतो, पण पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा मुलांमध्ये चिकित्सक वृत्ती विकसित व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि उच्च शिक्षण संस्थांमधून रिसर्च होणं त्या ठिकाणी महत्वाची गरज आहे. मग याच्यासाठीच आपल्याला खऱ्या अर्थानं संशोधनाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. शैक्षणिक संशोधन कशाला म्हणायचं? आपल्याला बघा दोन तीन प्रकारचे संशोधन आहेत. एक सायंटिफिकली त्या ठिकाणी संशोधन केलं जातं, एक सोशली त्या ठिकाणी केलं जातं, आणि शिक्षण क्षेत्रातील खास समस्या सोडवण्यासाठी एक संशोधन केलं जातं. याही गोष्टीचा आपल्याला इथं विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी आज डॉक्टर कैलास मोठे आपणाला एज्युकेशनल रिसर्च या संदर्भात त्या ठिकाणी थोडक्यात माहिती त्या ठिकाणी देणार आहे. तर मला एक गोष्ट त्या ठिकाणी जाणवते, या शैक्षणिक समस्येचा जो काय उगम आहे, या समस्याचा उगम कसा होतो, किंवा मग संशोधन हे करताना संशोधनाचा उगम कसा त्या ठिकाणी झाला, याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण संशोधनाचा उगम हा विशिष्ट एका समस्येच्या माध्यमातून किंवा नवीन संकल्पना शोधण्याच्या माध्यमातून या संशोधनाचा उगम त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहिजे. ओरिजिन ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाचा उगम. शोध या शब्दासाठी इंग्रजीत डिस्कवरी हा शब्द वापरला जातो, आणि इनोव्हेशन हा एक शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. मग इनोव्हेशन म्हणजे काय, डिस्कवरी म्हणजे काय? डिस्कवरी म्हणजे काय? जी वस्तू अस्तित्वात आहे परंतु इतरांना ती माहित नाही, अशी वस्तू शोधून काढणे यास डिस्कवरी असे म्हणतात. मग काय उदाहरण काय सांगता येईल आपल्याला? उदाहरण असं सांगता येईल की कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला, वास्को द गामाने भारताचा शोध लावला. म्हणजे काय? हे पूर्वी पृथ्वीतलावर होते का? नाही. हे अब्सोल्युटली त्या ठिकाणी हे पृथ्वीवर पूर्वी होते, परंतु हे त्या ठिकाणी लोकांना माहित नव्हते. जगातील बहुतांश त्या ठिकाणी लोकांना माहित नसल्याने हे लोकांपर्यंत प्रेझेंट करण्याचं काम त्या ठिकाणी कोलंबसने केलं किंवा वास्को द गामाने केलं. तर याला त्या ठिकाणी डिस्कवरी असं म्हणतात. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल इनोव्हेशन. इनोव्हेशन म्हणजे काय? जी वस्तू अस्तित्वात नाही व इतरांना सुद्धा माहित नाही, अशी वस्तू नव्याने शोधून काढणे यास इनोव्हेशन असे म्हणतात. कोणतं कोणतं आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये उदाहरण? एक दूरदर्शन आहे, आकाशवाणी आहे, अणुबॉम्ब आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. अणुबॉम्ब ही संकल्पना पूर्वी होती का? नव्हती. तर नव्याने शोध, नवीन संकल्पना, नवीन कन्सेप्ट घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करून, एक्सपेरिमेंटल करून हा प्रकार त्या ठिकाणी उजाडत आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. आकाशवाणीच्या बाबतीत बी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आज त्या ठिकाणी मोबाईल आहेत किंवा जी काही 4G 5G या नवीन संकल्पना आहेत की ज्या अस्तित्वात नाहीत, परंतु नवीन त्या ठिकाणी पद्धतीने लोकांसमोर आणण्याचं काम त्या ठिकाणी इथं झालंय. म्हणजे इनोव्हेशन हे खऱ्या अर्थानं मानवी प्रगतीला एक वरदान ठरणारी बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग रिसर्च कशाला म्हणायचं? रिसर्चचा जर विचार केला, री म्हणजे काय? री म्हणजे पुन्हा, आणि सर्च म्हणजे पुन्हा शोधणे, सर्च करणे. रिसर्च म्हणजे पुन्हा शोधणे. संशोधनाचा अर्थ असा आपल्याला घेता येईल की त्या ठिकाणी री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे त्या ठिकाणी शोधणे. यावरून रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे किंवा पुन्हा त्याची त्या ठिकाणी तपासणी करणे, असं आपल्याला रिसर्चच्या बाबतीत सांगता येईल. म्हणजे ह्या तीन ज्या काही संकल्पना आहेत, या तिन्ही संकल्पना भिन्न असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण रिसर्च मध्ये काय केलं जातं, वास्तवात जी काही गोष्ट आहे, ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या शास्त्रीय पद्धतीने चिकित्सक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सोडवण्याचं काम त्या ठिकाणी याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं.
दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल, आता मग काय सांगता येईल, संशोधनाचे खास अशी एक वेगळी अशी डेफिनेशन कशी करता येईल, म्हणजे कन्सेप्ट ऑफ रिसर्च, संशोधनाची संकल्पना. जर याचा विचार केला तर संशोधन म्हणजे यथार्थ पारिभाषिक समस्येच्या समाधानाकरिता केलेला सुव्यवस्थित, वस्तुनिष्ठ आणि अचूक असे संशोधन होय. बघ, संशोधन म्हणजे यथार्थ पारिभाषिक समस्येच्या समाधानाकरिता केलेला सुव्यवस्थित, वस्तुनिष्ठ आणि अचूक असे संशोधन होय. म्हणजेच आपल्याला सांगता येईल, रिसर्च इज द सिस्टमॅटिक ऑब्जेक्टिव्ह आणि अँड accurate search for the solution to well defined problem. बघा, संशोधनाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास करण्याचं काम याच्यामध्ये केलं जाते. दुसरी गोष्ट आपल्याला, दुसरी व्याख्या असं करता येईल आपल्याला, प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या निराकरणाची पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे संशोधन. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू प्रोव्हाइड आन्सर टू क्वेश्चन. त्या वेगवेगळ्या संकल्पना बघा, समस्यांचं निराकरण करणे आणि हे कसं करायचंय, विशिष्ट पद्धतीचा अवलंब करायचा, विशिष्ट सायंटिफिक मेथडचा इथं उपयोग करायचा आहे, या बाबीचा इथं विचार होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक डेफिनेशन पाहता येईल, कन्सेप्ट ऑफ एज्युकेशनल रिसर्च, शैक्षणिक संशोधनाच्या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनांचा इथं विचार करणं गरजेचं आहे. काय सांगता येईल, शैक्षणिक प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक असलेली तथ्य व संबंध यांचा शोध घेण्यासाठी हाती घ्यावयाच्या कृतीची मांडणी म्हणजे शैक्षणिक संशोधन. कवर activity designed to discover facts and relationship that will make to educational process more effective. म्हणजे इथं सांगता येईल आपल्याला, ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने संशोधन होणं गरजेचं आहे, ज्या शास्त्रीय पद्धतीने संशोधन होणं गरजेचं आहे, की याच्या माध्यमातून तथ्यांचा शोध घेतला पाहिजे, वास्तवतेचा शोध घेण्याचं काम त्या ठिकाणी याच्यामध्ये केलं जात आहे. दुसरी व्याख्या आपल्याला पाहता येईल, शास्त्रीय तत्वज्ञानात्मक पद्धतीने शिक्षण क्षेत्रातील समस्यांच्या उत्तरांचे ध्येय ठेवून त्या दिशेने केलेले कार्य. एज्युकेशनल रिसर्च एम्स टू मेक contribution to the solution of problem in the field of education by the scientific philosophical method. शास्त्रीय पद्धतीने शिक्षण क्षेत्रातील ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांचा शोध घेणे हे महत्वाचं आहे, किंवा ज्या समस्या आहेत किंवा ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांना नवा अर्थ देणे म्हणजे संशोधन त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसरी गोष्ट, शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन बदल घडून आणायचे, हे बदल घडून आणण्यासाठी केलेला शास्त्रीय पद्धतीने अभ्यास म्हणजेच त्या ठिकाणी संशोधन आपल्याला असंही म्हणता येईल. आता या शैक्षणिक संशोधनाची जी काही वैशिष्ट्य आहेत, काय सांगता येईल शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च. काय सांगता येईल, पहिले सांगता येईल आपल्याला, वस्तुनिष्ठ व तर्कसंगत असलं पाहिजे, सिद्धांत व तत्वांची निर्मिती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तिसरं सांगता येईल, नवीन ज्ञानात भर पडली पाहिजे, पडताळण्याच्या तथ्यावर आधारित असलं पाहिजे, समस्या समाधानाची सहेतुक अभिक्रियात होणं गरजेचं आहे, नियम व सिद्धांताच्या विकासावर भर दिला पाहिजे, प्राथमिक माहितीवरून नवीन माहिती उपलब्ध करणे गरजेचं आहे आणि प्रयोगावर भर असणं गरजेचं आहे, म्हणजेच एक्सपेरिमेंटल इथं महत्वाचं आहे. वास्तव त्या ठिकाणी जे आहे हे वास्तवता इथं निर्माण होणं गरजेचं आहे. ज्या नवीन नवीन संकल्पना आहेत, ज्या नवीन नवीन तथ्यांचा शोध घेणार आहे, त्याची पुन्हा पुन्हा पडताळणी जर केली तर तेच उत्तर त्या ठिकाणी संशोधनामध्ये येणे अपेक्षित आहे. म्हणून इथं त्या ठिकाणी प्रयोगाला खूप महत्व आहे. इथं जर तरच्या संकल्पना चालत नाहीत. म्हणून शैक्षणिक संशोधन हे वास्तवता आणि प्रत्यक्ष प्रयोगावरती भर देणार त्या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं आपल्याला त्या ठिकाणी शैक्षणिक संशोधनाचे उद्दिष्ट काय सांगता येतील. पहिलं उद्दिष्ट आहे जुन्या संकल्पनांचा नवीन अर्थ लावणे. ज्या काही वेगवेगळ्या जुन्या संकल्पना आहेत त्याला नवीन परिस्थितीमध्ये एक वेगळा अर्थ त्या ठिकाणी लावण्याचं काम या संशोधनाच्या माध्यमातून केलं जाते.
दुसरी गोष्ट आपल्या ज्ञानाची वृद्धी झाली पाहिजे, ज्ञान वाढलं पाहिजे. जसं त्या ठिकाणी काळ बदलत त्यानुसार नवीन संकल्पना येणार आहे, नवीन बदल त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि हेच जे बदल आपण स्वीकारणं अपेक्षित आहे ते बदल संशोधनाच्या माध्यमातून अपेक्षित आहे. पुढचं आहे भविष्य कथन. भविष्याचं कथन, भविष्याचा वेध त्या ठिकाणी संशोधनाच्या माध्यमातून घेता आला पाहिजे. कारण आजची परिस्थिती ही उद्या नसणार आहे, म्हणून भविष्याचा वेध घेऊन शैक्षणिक संशोधनाने काम करणं गरजेचं आहे. पुढचं आपल्याला सांगता येईल ज्ञानाचा व्यवहारात त्या ठिकाणी उपयोग झाला पाहिजे. जे संशोधनातून ज्ञान मिळणार आहे हे ज्ञान त्या ठिकाणी व्यवहारात उपयोगी पडणार असावं, माणसाच्या जीवनाला दिशा देणार असावं, असं त्या ठिकाणी आपल्याला मानता येईल. पुढचं सांगता येईल नव्या संकल्पना व सिद्धांताचा शोध घेणे. ज्या ज्या नव्या संकल्पना आहेत त्या नव्या संकल्पनांचा त्या ठिकाणी शोध घेणे, सत्याचा शोध घेणे, जे खरं आहे त्या खऱ्याचा, जे दिसतंय, जे त्या ठिकाणी पडताळणीक्षम आहे त्याच गोष्टीचा या संशोधनामध्ये विचार होणं गरजेचं आहे. समस्यांचं निराकरण होणं इथं गरजेचं. संशोधन करायचंय तर समस्या निराकरण झाली पाहिजे, समस्या सोडवता आली पाहिजे, तरच याचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल नवनिर्मिती त्या ठिकाणी होणं गरजेचं. काळानुसार सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत आणि हे बदललेलं स्वरूप हे जे आहे संशोधनाच्या माध्यमातून केलेला अभ्यास जो आहे हा अभ्यास त्या ठिकाणी संशोधनातून जीवन समृद्धी करणारा असणं गरजेचं. लोकांच्या गरजा, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. काळानुसार त्या ठिकाणी बदल होत गेला, काळानुसार त्या ठिकाणी घटना लिहिली, काळानुसार घटनेमध्ये त्या ठिकाणी सुधारणा होत गेल्या. आता ही तीच गरज आहे. कालची परिस्थिती आज नसणार आहे आणि आजची परिस्थिती उद्या नसणार आहे. म्हणजे काळानुसार सगळ्या टप्प्यावरती बदल होत जाणार आहे. माणसाच्या गरजा बदलणार आहेत, शिक्षण व्यवस्था बदलणार आहे आणि ही बदलत असताना वास्तवतेचं भान ठेवून चिकित्सक वृत्तीनं नव्या संकल्पना, नव्या अर्थ हा जोडणं अपेक्षित आहे. तरच खऱ्या अर्थानं संशोधन हे महत्वाचं ठरणार आहे आणि मानवी जीवनाला एक वेगळ्या वळणावरती, वेगळ्या प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाणारे हे संशोधन असलं पाहिजे. इथंच आपण त्या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासात ज्या संशोधनाच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत, वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याचा अभ्यास करूया. धन्यवाद. जय हिंद.